नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि चैतन्य मात्र आपल्या रूममध्ये जातात आणि आता मात्र पूर्णाजी, सायली हे सर्वजण तेथे उभे असतात आणि प्रताप सुद्धा तेथेच असतो. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की, हे बघा, अस्मिता जरीही चिडली असेल तरीसुद्धा तसे ती दाखवत होती. परंतु आतमधून तिला आता सचिन आल्याने खूप बरं वाटत होतं. तर त्यावर कल्पना आणि प्रताप तर हसतात. कल्पना म्हणते की, हो ना, कारण आता अस्मिता आई होणार आहे. परंतु अस्मिताचा पोरकटपणा अजूनपर्यंत काही जात नाही. तर त्यावर प्रताप म्हणतो की, हो ना, आता तिला बाळ झाल्यानंतर आपल्याला मात्र 2-2 बाळं सांभाळावे लागतील. तेव्हा मात्र आता पूर्णाईला तर खूप हसू येते आणि कल्पना, प्रताप सुद्धा खूप हसत असतात. तर सायली मात्र शांत असते, कारण सायलीच्या मनामध्ये अजून पण आपल्या आईबाबांचं टेन्शन असतं की नक्की हे आपले आई-बाबा आहेत किंवा नाही. कारण त्यांचं जे काही वागणं आहे तर ते खूप अगदी वेगळं आहे आणि जे सायलीने त्यांना प्रश्न विचारले तर ते सुद्धा त्यांचे उत्तर काही त्यांनी सेम दिलेली नसतात. म्हणून सायलीच्या मनामध्ये टेन्शनच असतं. त्यावर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की, हे बघ, मला नाही वाटत की आज आपली केस सॉल्व्ह होईल, कारण अर्जुनचं पूर्ण लक्ष मात्र सायलीवर असते. तर अर्जुन म्हणतो की, होणार चैतन्य. हे बघ, अरे तू सायलीचा चेहरा बघितलास का? कारण सायली किती गंभीर आहे हे अर्जुन एकटक बघत असतो. अरे चैतन्य, हे बघ, अरे जेव्हा सचिन आला तेव्हा आपण सगळेजण किती छान अगदी आनंदित होतो. परंतु सायलीच्या चेहऱ्यावर मात्र आता उत्साह नव्हता. कसलं तरी टेन्शनमध्ये आहे असं ती दिसत होती. अगदी नॉर्मल होती. त्यावर आता चैतन्य म्हणतो की, अरे, सचिनला तर ती पहिल्यांदा भेटत असेल. अरे अर्जुन, मग इतके तर होणारच. तर अर्जुन म्हणतो की, नाही चैतन्य, मला असं वाटतं की तिच्या डोक्यामध्ये अजून तेच सुरू आहे. तर त्यावर आता चैतन्य म्हणतो की, अरे, तेच म्हणजे? तर अर्जुन म्हणतो की, या अगोदर माझ्या डोक्यामध्ये जे सुरू होतं त्या DNA रिपोर्टने मात्र सगळं काही अगदी माझ्या डोक्यातील विचार गेलेत. म्हणजे वायफाय करून टाकलं आणि आता सायलीची खात्री पडलेली आहे की ते लोखंडे आता सायलीचे आई बाबा नाहीत. म्हणून त्यावर आता चैतन्य विचारतो की, अरे, ते DNA रिपोर्ट तू तिला नाही दाखवले का? तर अर्जुन म्हणतो की, हो, दाखवले. पण तिचं म्हणणं आहे की ते रिपोर्ट चुकीचे आहेत, कारण साइन सुद्धा चुकू शकतं, असे ती म्हणते. त्यावर आता चैतन्य म्हणतो की, मला सुद्धा वाटतं की ते रिपोर्ट नक्कीच चुकीचे असतील. तर अर्जुन विचारतो की, आता तुला काय कसली शंका आली? नक्की काय आहे तुझ्या मनामध्ये? त्यावर आता चैतन्य विचारतो की, अरे, हे बघ, जे वाटतं ते बोलू का मी? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की, अरे, बोल ना मग. तर आता चैतन्य सांगतो की, हे बघ, ते मिस्टर आहेत ना लोखंडे आणि मिसेस लोखंडे, यांना फारस मी नाही ओळखत. फक्त येता जाता मी त्यांना 2-3 वेळेस बघितलेलं आहे. तर आणि आता मात्र मला अशी म्हणजे खात्रीच आहे की सायली वहिनी नक्की यांच्या पोटाला जन्माला आलीच नसेल. नक्की त्या DNA रिपोर्टमध्ये काहीतरी चेंज झाला असेल, काहीतरी आपल्याकडून बदल झाला असेल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की, हो, वाटलंच होतं मला. अरे तू तुझ्या वहिनीचीच बाजू घेणार हे मला अगोदर कळायला हवं होतं. चैतन्य म्हणतो की, नाही, अरे तसं नाही, आणि तिला जे वाटत असेल तर ते तुला वाटणारच, हे तर बरोबरच आहे. तुमच्या दोघांच बरोबर आहे. म्हणजे मी कसा की मूर्ख, भावनाशून्य, अगदी अक्कलशून्य. तेव्हा आता चैतन्याला फारस हसायला येतं. चैतन्य हसतो आणि म्हणतो की, अर्जुन, अरे काय बोलतो? चैतन्य म्हणतो की, इतके मोठे मोठे मराठी शब्द, क्या बात है अर्जुन. सायली वहिनीने पूर्णपणे तुला बदलून टाकलेलं आहे आणि तरी सुद्धा गाढवा, अरे तुझा तिच्यावर विश्वास नाही. तर अरे, खरंच मूर्ख आहेस तू. अगदी भावनाशून्य, अक्कल व्यक्कल आहे तुला, अगदी अक्कलशून्य. तेव्हा आता अर्जुन चैतन्याकडे बघतो आणि परत त्याचं सर्व लक्ष सायलीकडे असते. सायली मात्र अजूनपर्यंत
तिच्या चेहऱ्यावर अगदी नाराजीच असते, अगदी नॉर्मल असते. ती कसला तरी विचार करत आहे. सायली असे मात्र आता अर्जुनला दिसते. आणि सायली तर विचारतच असते, कारण ती सदाशिव केव्हा येतोय याची वाट बघून असते. मैनावतीला तर प्रश्न विचारलेले असतात. आता तिला सदाशिवला प्रश्न विचारायचे असतात. आणि तेवढ्यात तिथे सदाशिव येतो. तर सदाशिवला बघून सायली म्हणते की, बाबा, अहो केव्हाची वाट बघते मी तुमची. त्यावर हा सदाशिव म्हणतो की, अगं सायली, काय सांगू तुला, मी वसुलीसाठी गेलो होतो पैशाच्या, आणि अगं लोक हे पैसे घेतात, परंतु देताने मात्र नाव घेत नाही. अगदी चिकट आहेत, पैसे द्यायला तयार नाहीत. मी त्याला चिंधी दिल्या होत्या, म्हणून ते पैसे मला त्याच्याकडून घ्यायचे होते. तर सायली म्हणते की, हो, सांगितलं मला आईने. सदाशिव म्हणतो की, त्यामुळेच उशीर झाला, बाकी काही नाही. त्यावर आता सायली म्हणते की, बाबा, हे बघा, तुम्ही माझ्या खोलीमध्ये येतात का? आपण थोडा वेळ गप्पा करूयात. त्यावर तर सदाशिव म्हणतो की, गप्पा? अगं सायली, हे बघ, मी थोडा आता दमलेला आहे, त्यामुळे तू थोड्या वेळाने, मी तोपर्यंत आराम करतो. तू थोड्या वेळानंतर तू माझ्याच रूममध्ये ये, आपण तेथेच गप्पा करूयात. वरता सायली म्हणते की, अहो बाबा, तुम्ही असे का करतात? चला ना माझ्या रूममध्ये गप्पा करायला. आणि तुमचा जावई आहे ना, तो स्टडी रूममध्ये बसलेला आहे तिकडे काम करत, म्हणून माझा सुद्धा वेळ जात नव्हता. त्यामुळे बाबा, तुमच्याबरोबर जर गप्पा मारल्या तर माझा सुद्धा वेळ व्यवस्थित जाईल. त्यामुळे चला तुम्ही माझ्यासोबत रूममध्ये. त्यावर आता लगेच सदाशिव तयार होतो. सदाशिव म्हणतो की, बरं ठीक आहे सायली, चल. आता सायलीला कुठून एकट्याला सदाशिवला एकट्यालाच रूममध्ये न्यायचं असतं आणि तिला ते प्रश्न विचारायचे असतात. ज्या वस्तू आहेत त्या वस्तू दाखवून नेमकं सदाशिवचं उत्तर काय येतं हे तिला बघायचं असतं. आता सदाशिव पुढे होतो, तर सायली ते गाठोड घेते आपल्या कपड्यांचं, आपल्या वस्तूंचं, आणि ती पण आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा आता आतमध्ये आल्यानंतर सायली ते गाठवड सोडते आणि त्यातील त्या वस्तू आहेत तर ते सदाशिवला दाखवते आणि म्हणते की, हे बघ बाबा, अहो यातील काही वस्तू तुम्हाला आठवतात, त्या माझ्या लहानपणच्या वस्तू आहेत. तर सांगा नक्की यातील कोणती वस्तू तुम्हाला आठवते. तर आता सदाशिव त्या गाठोड्याकडे बघत असतो. सदाशिव म्हणतो की, अगं सायली बेटा, तू हे सर्व विचारण्यासाठी मला वर घेऊन आली का? त्यावर आता सायली म्हणते की, बाबा, अहो असं काय करतात? कारण ह्या लहानपणच्या माझ्या वस्तू आहेत, म्हणून मला असं वाटलं की आता तुम्हाला त्या दाखवाव्यात. तेव्हा आता सदाशिव म्हणतो की, अगं हे बघ सायली, अगं इतकी वर्ष झाली मला, आता ह्या वस्तू आहेत तर त्या कशा आठवतील बरं? परंतु हे मात्र मला नक्की आठवतं की सोनाली मात्र 15 वर्षाची होती आणि तू धाकली 7 वर्षाची होती, आणि ह्या सगळ्या पोरी अगदी मिळून इतका गोंधळ घालत होत्या, आणि तुम्ही दोघी मात्र एकमेकींच्या वर करवाती सारखेच असायच्या. काय सांगू मी तुला? तेव्हा आता सायली विचारते की, काय बाबा, मी त्यावेळेस 7 वर्षाची होते. तेव्हा आता सदाशिव फक्त हो म्हणतो. तर सायलीला आता तेथे संशय येतो, कारण आता मैनावती 5 वर्षाची म्हणलेली असते आणि आता बाबा तर 7 वर्षाची म्हणतात. तर सदाशिव म्हणतो की, हे बघ, अगं तुझ्या 7व्या वर्षी वाढदिवसाला मात्र आपण सगळ्यांनी मिळून पाणीपुरी खाल्ली होती, परंतु सायली, अगं नंतर मात्र तू हरवली. फक्त तुझ्या आठवणी आमच्यासोबत राहिल्या होत्या ग. तेव्हा आता सायली पूर्णपणे विचारात पडते. सायली आता मनात म्हणते, आई तर म्हणाली होती की मी हरवले तेव्हा 5 वर्षाची होती, आणि बाबा सुद्धा मागे एकदा असंच म्हणाले होते की 5 वर्षाची होते, आणि आता मात्र ते 7 वर्षाची का म्हणतात? त्यानंतर आता सायली तो फ्रॉक दाखवते आणि म्हणते की, बाबा, हे बघा, हा फ्रॉक बघा, कारण हा फ्रॉक आहे ना, तर ते लहानपणी तुम्ही आम्हाला शिवायचे, आणि आता मात्र हा फ्रॉक तर तुमच्या ओळखीचा असेल ना. तेव्हा लगेच सदाशिव तो फ्रॉक आता सायलीच्या हातून घेतो आणि म्हणतो की,
अगं सायली, मी कसा विसरेल. हा फ्रॉक मी शिवलेला आहे. आता सायलीला आणखीन तेथे एक क्लू मिळतो. कारण मैनावतीने स्पष्ट सांगितलेलं असतं की हा फ्रॉक बाबांनी शिवलेला नाही म्हणून. आणि आता सदाशिव तो फ्रॉक घेतो आणि तो तर म्हणतो की हा फ्रॉक मी शिवलेला. तर आणि हे बघ सायली, अगं जेव्हा हा फ्रॉक तू पहिल्यांदा घातला होता तर अख्ख्या गल्लीमध्ये तू मिरवून आली होतीस. तर तेव्हा मात्र आता सायली मनात म्हणते की अरे, हा फ्रॉक तर अगदी तन्वीच्या गाठोड्यातील आहे. मग आता तरीसुद्धा हे सदाशिव असं का म्हणत असतील की हा फ्रॉक मी शिवला म्हणून. म्हणजे बाबा इथे खोट बोलतात तर सायली म्हणते की बाबा, अहो बघा, काही आठवते का तुम्हाला. त्यावर आता लगेच सदाशिव म्हणतो की अगं सायली, नाही. इतके वर्ष झाले, कसे मला आठवेल बरे. आणि आता मुद्दाम डोक्यामध्ये चक्कर आल्याच नाटक करतो. बघ ना, मला त्रास होतो सायली. कशाला मला आता इतक्या वर्षापर्यंतच तू आठवायला सांगतेस. बरं माझं डोकं दुखायला लागलं. सायली, तू असं का करतेस का. काय होतं हेच मला माहिती नाही. त्यामुळे सायली, मी एक काम करतो. आता माझ्या रूममध्ये जातो आणि थोडा वेळ पडतो. म्हणजे मला आराम मिळेल. शिव लगेच आपल्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा आता मैनावती डोक्यात मारून घेते आणि आपलं डोकंही अगदी जोरजोराने मारत म्हणते, ओह अवदासा, अवदस आठवली त्या दिवशी मला. तेव्हा आता सायली म्हणते की मी हरवले तेव्हा मावशीकडे होते. हे तुम्ही मला अजूनपर्यंत नाही सांगितलेलं आणि आज मात्र असं का म्हणतात. त्यावर आता मैना थोडंच रडण्याचं नाटक करते. अगं, आम्ही तुला खरंच मुद्दाम सांगितलं नाही. सायली विचारते की माझी मावशी कुठे राहते, कारण मी तिला जाऊन भेटले असते. तर आता मैनावती आणि सदाशिव एकमेकांकडे बघतात. नक्की सायलीला काय सांगायचं, आता हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतो. आता सदाशिव मुद्दाम मैनावतीला विचारतो की कुठे राहते ग. तर मैनावती अजूनपर्यंत उत्तर काही देत नसते. सायली विचारते की आई, आठवत नाही का. आणि तेव्हा आता ह्या मैनावतीला आठवलं म्हणून लगेच म्हणते की हो, आठवतं ना. अगं सायली, आठवतं. माझी बहीण आहे. मग मला कसं आठवणार नाही. आणि हे बघ सायली, अगं हायवे आहे ना हायवे, आणि तेथे पोरींची शाळा नाही का, त्याच्या मागे नाही का ते मातृछाया. तेव्हा सदाशिव म्हणतो की ए मैने, अगं मातृनिवास. तर आता मैनावती म्हणते की हो, मातृनिवास. हो, आठवले ना, आठवले. आता मात्र प्रिया या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते. प्रियाला मात्र आता ह्या सदाशिव आणि आता ह्या मैनावतीचा खूप राग येतो. कारण सायली त्यांना बरोबर आपल्या प्लॅनमध्ये अडकवते. सायलीला सगळं काही माहिती करून घ्यायचं असतं आणि ही बावट मात्र आता वेगळी उत्तर देत असतात. तर मैनावती म्हणते की अगं मातृनिवासमध्ये ते चाळ आहे, तर तेथे तुझी मावशी राहते. तर त्यावर आता सायली म्हणते की मावशीचं नाव आणि तिचा पत्ता नीट व्यवस्थित मला लिहून दे आणि तिचा मोबाईल नंबरसुद्धा लिहून दे. तेव्हा आता सायली हस्त यांना हा विचारते, परंतु आता हे दोघं बघतच असतात. सदाशिव मैनावतीकडे बघत म्हणतो की नंबर. तर मैनावती म्हणते की हो, देते. सदाशिव म्हणतो की दे ना मग. तर मैनावती म्हणते की सायली, अगं देते. तेव्हा मात्र आता प्रिया तर खूप घाबरते. प्रिया म्हणते की अरे देवा, म्हणजे आता हे अर्जुन आणि सायली त्या बाईपर्यंत जर पोहोचले तर त्यांना 100 आता हे समजेल की हरवलेली जी मुलगी आहे तर ती सायली नव्हती, ती मी होते. तर त्यानंतर आता प्रियाला खूप टेन्शन येते. तर आता इकडे अर्जुन अजूनपर्यंत सायलीच्या मनाचा विचार करत असतो. तिला खूप टेन्शन आलेलं आहे असं वाटतं आणि ज्याप्रमाणे मी तिला सांगितलं तर त्याप्रमाणे खरंच लोखंडांना तिने आता प्रश्न विचारले असतील का. नक्की सायलीच्या मनामध्ये काय सुरू आहे खरंच काही कळत नाही. त्यानंतर तर आता सायली ही त्या दोघांच्या रूममधून निघणार तोच लगेच प्रिया घाईने येते आणि हॉलमध्ये बसते. जेणेकरून आता प्रिया हॉलमध्येच आहे असं सायलीला दाखवायला म्हणून प्रिया लगेच निघून आलेली असते. सायली आता तेथे दरवाज्यातून आत येते आणि घाईने
आपल्या रूममध्ये निघून जाते. प्रियाचं बारीक लक्ष सायलीवर असतं. तेव्हा आता प्रिया घाबरते. मनामध्ये विचार करते की आता या मैनावतीने माझ्या कोणत्या मावशीचा पत्ता मात्र आता ह्या सायलीला दिला असेल. आता मात्र मला अगदी खोटी मावशी बनवावी लागते की काय? नक्की काय करू आता? परंतु तेवढा वेळसुद्धा नाही. आणि त्यापेक्षा गोड बोलून मात्र मैनावतीकडून तो पत्ता मिळतो की काय हे बघते. आणि जो पत्ता तिने सायलीला दिलेला आहे त्या पत्त्यावर मीच जाऊन पोहोचते. सायली रूममध्ये येते तर अर्जुन तेथे बेडवर बसलेलाच असतो. सायलीच्या हातामध्ये तो पत्ता असतो आणि आता मात्र पुढे काय करायचं हे फक्त मला अर्जुन सरच सांगू शकतील असा आता विचार ती करत असते. परंतु यांना जर विचारायला गेले तर त्यांना ते विचारण्याची चोरी आणि त्यांच्या विचारलं तर चिटका बेपका आहे ना त्यांच्यातला तो लगेच बाहेर पडेल. म्हणून मात्र आता अर्जुनला सर्व कसं सांगायचे, कारण आता चैतन्याला मध्ये बोलता येत होते, आता ते सुद्धा नाही. मग माझ्या मनातील यांच्यापर्यंत आता कसं पोहोचवायचं, मी कसे यांच्याशी बोलू असा प्रश्न तिला आता पडतो. त्यानंतर प्रिया आता मैनावती आणि सदाशिव यांच्या रूमजवळ येते. परंतु आता ते दोघे बोलत असतात की मैनावती म्हणत असते की सायली जर प्रश्न विचारायला लागली तर नक्की काय उत्तर द्यावं हेच कळत नाही, अगदी गडबडून जाते. तेव्हा मात्र आता प्रिया मात्र दाराशी उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत असते. आणि हे बघा, आपण तर तिला सांगून बसलो की शेवटच्या काही दिवस तू म्हणजे शेवटच्या क्षणाला आमच्यासोबत नव्हती आणि ती तर पुढे प्रश्न विचारतच होती. म्हणून मी खरंच खूप घाबरले होते हो. तेव्हा आता सदाशिव म्हणतो की हो अगं मैने, तू सुद्धा काही कमी आहे का? काही झाले तर शेवटी तू खोटा पत्ता तर तिला दिलाच. मुलींची शाळा काय, चाळ काय आणि एखाद्याला असं वाटेल की खरंच तुझी ही बहीण आहे ना तर याच पत्त्यावर राहते म्हणून. तेव्हा मैनावती म्हणते की हो, सायलीला तर खरं वाटलं, परंतु आता ती पुढे काय करते हे मात्र आपल्याला बघायला हो. आणि तिला जर कळले की आपण तिच्याशी खोट बोललो तर काय होईल बरं? तेव्हा आता हे सर्व प्रिया ऐकते आणि प्रिया ऐकून म्हणते की म्हणजे मावशी सुद्धा खोटी आणि तिचा पत्ता सुद्धा खोटा तर. आणि या थापाड्या राजाराणीने मात्र माझा अजूनपर्यंत प्रॉब्लेम वाढवून ठेवलेला आहे. तर अर्जुन सायलीला जर कळालंय की मावशी खोटी आहे तर ते अजूनच खोलामध्ये शिरतील म्हणून आणि नक्की ते माझ्यापर्यंत पोहोचतील. आता प्रियाला खूप भीती वाटत असते. त्यामुळे किती काही झाले तरी आता त्यांना थांबावं लागेलच. आता अर्जुनला माहिती कसं होईल की सायलीला काय विचारायचं आहे, म्हणून ती आता फोन लावण्याचा प्रयत्न करते. आणि आता मुद्दाम म्हणते की शी बाबा, जो मावशीचा पत्ता दिलेला आहे आणि फोन नंबर दिलेला आहे तर तो फोन नंबर लागतच नाही. तर अर्जुन बारीक लक्ष देऊन सायलीकडे बघत असतो. नक्की सायलीचं काय सुरू आहे हे तो ऐकत असतो. सायली स्वतःला अगदी मोठ्याने म्हणते की परत एकदा तो फोन लावून बघते. त्यानंतर आता प्रियाला तर खूप टेन्शन येते. प्रिया आता बाहेर येते आणि म्हणते की खरंच आता पत्ता तर मिळाला नाही. मग आता काय करायचं? आणि त्या सायलीला पत्ता मिळाला म्हणजे ती लगेच त्या पत्त्यावर जाणार म्हणून. आणि मी मात्र बबली आहे हे अगदी कळायला अर्जुनला फार वेळ नाही लागणार. तर आता मात्र मी काय करू? खरंच अरे देवा, काय कटकड आहे ही. DNA पॉझिटिव्ह निघाले तरी सुद्धा हा अर्जुन आणि सायली गप्प का बसत नसतील. आणि आता मात्र निदान सायलीला बाहेर कसं जाता येणार नाही यासाठी मला काहीतरी करावं लागेल. तिला अडवावे लागेलच आणि काहीतरी प्लॅन तिच्या डोक्यामध्ये येतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सायली मात्र अगदी पायी पायी निघालेली असते. अर्जुन तिच्या मागे गाडी घेऊन येतो आणि सायली लगेच रागाने आता गाडीमध्ये बसते. अर्जुन आता सायलीवर खूप चिडतो आणि कोणत्या पत्त्यावर ती एकटी चालली होती. तर आता सायली आणि अर्जुन त्या ठिकाणी येऊन पोहोचतात. त्या पत्त्यावर मात्र आता लगेच सायली आणि अर्जुन तेथे येतात. तर आता तेथील घरातील एक माणूस बाहेर येतो. तेव्हा मात्र आता मातृनिवास
चाळीतील आता हे जे घर आहे आणि मंदा साळुंखे येथेच राहतात का असं विचारतात. तेव्हा तो माणूस म्हणतो की येथे मंदा साळुंखे कोणीही राहत नाही आणि गेल्या काही या गल्लीमध्ये आता 40 वर्ष झालीत, परंतु आता या नावाचं कोणी इथे राहिलेलं नाही असे स्पष्ट मात्र आता उत्तर त्यांना जेव्हा भेटते तेव्हा मात्र आता सायली अर्जुनला म्हणते की म्हणजे आईने मला मावशीचा पत्ता आणि फोन नंबर चुकीचा दिला, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.